सोनटक्क्याच्या फुलामध्ये कुठली तरी वेगळीच पाकोळी आहे. किती सुंदर ना. रोज इथेच असते ही पाकोळी. नक्की कुठली आहे मला अजून माहिती नाही आहे. आधी तर मला वाटलं हमिंग बर्ड आहे, पण पाकोळी आहे. किती वेळ ती परागकणामधून पोलन नेक्टर घेते आहे काही कळत नाही. ते बघा, मी क्लोजअप घ्यायचा प्रयत्न करते. नॉट शुअर कुठली आहे. तुम्हाला जर कोणाला माहीत असेल तर सांगा. पण इतका सुंदर सगळा सुवास, असं मस्त. जिंजर लिली म्हणतात इंग्लिशमध्ये सोनटक्क्याला. जिंजरसारखीच पानं असतात, पण हे एडिबल नसतं. हे बघा, जिंजरसारखंच दिसतं. पानं पाहिली कशी आहेत, मस्त. पण आपण शोधणार आहोत हे हमिंग बर्डमध्ये सारखी दिसणारी पाकोळी कुठली आहे. स्वस्त बस की जरा, अगं बस की जरा शांत. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर नुसतं एवढंच चाललेलं असतं. दिवसभर हेच चाललेलं असतं. किती आहेत काय माहिती. अरे, पानमध्ये येत आहे. पलीकडे गेले. पण किती ते स्थिरता आहे का? अजिबात स्थिरता नाही आहे. बघू, मला झूम करता येत आहे का? कुठे गेली आता? ह्याच्यामधून फार अवघड आहे. कुठे गेली कुठे गेली कुठे गेली? अरे, इकडे आली. हां, आता दिसेल. ढग गडगडत आहेत. जोरदार पाऊस पडून गेलाय. परत पडणार बहुधा. ये की शांत बस की जरा वेळ. माझी बडबड ऐकून गेली कुठेतरी. अरे, इथल्या फुलांवर आली आहे. ते बघा. अरे, फार जास्त झूम झालं. ब्लर का होतंय? बस ना शांत जरा. कुठला कॅमेरा लागतो बरं हे असं? ह्याला बघा, काय मस्त आहे ना. जाऊ द्या. स्थिर काय बसत नाही अजिबात. आता इकडच्या गुच्छावर गेली आहे. पण फुलं पाहिली केवढी आली आहेत. पाणी बिणी काही टाकत नाही. नॅचरली येतात सोनटक्का. कुठल्याही जमिनीत येतात आणि बर्फात सुद्धा मरून जात नाहीत. त्यामुळे हे एक पेरेनियल फुलझाड असं म्हणू शकतो आपण ह्याला. पण हे आहे जिंजर लिली सोनटक्का. चला तर मग, होपफुली व्हिडिओमधून मस्त सुवास तुमच्यापर्यंत पोचला असेल. आणि मला सांगा ही कुठली पाकोळी आहे. अच्छा, बाय बाय, गुड नाईट. आमच्याकडून गुड नाईट, तुमच्याकडे गुड डे.